मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन करणार। खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार का याकडे लक्ष। पश्चिम रेल्वेवर वर्ल्ड कप स्पेशल ट्रेन मुंबईहून अहमदाबादसाठी ट्रेन रवाना। उद्या अहमदाबादहून मुंबईसाठी धावणार ट्रेन। भारत विरुद्ध न्यूझीलंड आज अंतिम महामुकाबला। टीम इंडियाच्या विजयासाठी देव पाण्यामध्ये। क्रिकेट चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली। उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये होम हवन। भारताच्या विजयासाठी अयोध्येमध्ये हनुमान चालीसाचं पठण। टीम इंडियाच्या विजयासाठी साधू संतांकडून होम हवन। विजयासाठी हनुमानाकडे साकडं। क्रिकेटरच्या प्रतिमेचं राजतिलक। फायनलपूर्वी मिशेल सँटनर आणि सूर्यकुमार यादवमध्ये शाब्दिक युद्ध। भारतीय फॅन्सची मन दुखावणं हे ध्येय असल्याचं म्हणत मिशेलनं डिवचलं, तर काहीतरी नवीन बोला सांगत सूर्याचा पलटवार। नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्साह। रंगपंचमीसाठी पेशवेकालीन रहाडी सजल्या। रंगपंचमी निमित्त शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार। पुण्याच्या जुन्नरमधून 20 बिबटे वनताराकडे रवाना। 6 विशेष अँब्युलन्समधून बिबट्यांची रवानगी। मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाचा पुढाकार। मार्चमध्येच वैशाख वणवा। विदर्भात पारा थेट 40 पार। पुढचे 2 दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता, तर वाढत्या उकाड्यानं मुंबईकर हैराण। इस्रायल इराणमधील संघर्ष अधिक तीव्र। इस्रायलकडून तेहरानमधील तेल डेपोवर हवाई हल्ले। परिसरात आग आणि धुराचे प्रचंड धूर। आखाती देशात 43 भारतीय मालवाहू जहाजं अडकली। युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद। 43 भारतीय जहाजांसह 3250 जहाजं अडकली। जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम। बावन्न 5260 भारतीय मायदेशी परतले। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची माहिती। युद्धामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम। 184 विमानं 11 चार्टर विमानांमधून भारतीय परतले। तेहरानमधील इंधन साठ्यांवर इस्रायलचे हल्ले। गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं इस्रायलचे हल्ले। इराणचे इंधन साठे उद्ध्वस्त। इराणी लष्करी पायाभूत सुविधांचंही नुकसान।